नमस्कार. मी डॉक्टर अभिराज सूर्यवंशी आणि आता सध्या उभा आहे जिंजीच्या किल्ल्यामध्ये. पुण्यापासून जवळपास 1100 ते 1150 किलोमीटर दूर तामिळनाडूमध्ये स्थित असलेला हा जिंजीचा किल्ला. आणि या ठिकाणी उभं राहत असताना मला भावनिक क्षण पण आहे, हा हळवा क्षण पण आहे, त्याचबरोबर अभिमानाचा, गौरवाचा आणि कौतुकाचा पण क्षण आहे. कारण हे जिंजीचं ठिकाण जवळपास 7 ते 8 वर्ष मराठ्यांची म्हणजेच हिंदवी स्वराज्यांची राजधानी म्हणून 1689 ते 1697च्या दरम्यान या ठिकाणाचं असं ऐतिहासिक हे महत्त्व आहे. खरं पाहायला गेलं तर महाराष्ट्रात म्हणा किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही गडकोट किल्ले जे आपल्या ऐतिहासिक पुरुषांच्या पराक्रमानं युद्धांनी पावन झालेली अशी अनेक ठिकाणं आहेत जी दोन्हीकडे आहेत. तर मग ते आग्रा असेल, ज्या आग्र्याच्या किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अशी काही डरकाळी फोडली, अशी काही सिंहगर्जना केली, ज्यांनी फक्त औरंगजेबाचा दरबारच नव्हे तर सबंध उत्तर हिंदुस्थान हादरून गेला. त्यानंतर तुमचा पानिपतचं ऐतिहासिक युद्धसमर, ऐतिहासिक युद्धप्रसंग अजूनही संपूर्ण येणाऱ्या हजारो वर्षामध्ये दुमदुमत राहील. मराठ्यांचा जरी दुर्दैवानं त्याच्यामध्ये अंतिमतः टेक्निकली जरी पराभव झालेला असला तर त्यानंतर असा काही दम भरला, असा काय हाग्या मार बसला अब्दालीला की त्यानंतर वायव्य भागातून हिंदुस्थानात येणारे एकही आक्रमण नंतर झालं नाही. ती सगळी आक्रमणं थांबली. ही जशी दिव्य, हे जसे पराक्रमाची स्थळं, ऐतिहासिक वारसा असणारे ठिकाणं नॉर्थमध्ये आहेत, उत्तर भारतामध्ये आहेत, तसंच दक्षिण भारतामध्ये आहे. छत्रपती शिवरायांनी जसं दिव्य त्या आग्र्याच्या दरबारात केलं, उत्तर हिंदुस्थानात केलं, त्याहीपेक्षा महादिव्य केलं म्हणजे ते दक्षिण दिग्विजयाच्या स्वरूपामध्ये. 1674 साली छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला. त्याच्यानंतर जवळपास 2 वर्षांनी ऑक्टोबरमध्ये 1676ला दसऱ्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयासाठी दक्षिणेकडे निघाले. आणि त्या काळी परिस्थिती अशी झाली होती की जरी शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळामध्ये 5-5 शाह्या होत्या, त्याच्यातले फक्त 2 आता फंक्शनल राहिल्या होत्या, एकतर विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही. त्या दोन्ही शाह्यांना छत्रपतींची ताकद माहिती होती, एकतर आयदर जुळवून घ्या और तुम्ही संपून जा. तर असं साम दाम दंड भेद करत 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 संपूर्ण दक्षिण भारतामध्ये छत्रपती शिवरायांनी संपूर्ण दिग्विजयाची मोहीम काढली, अनेक ठिकाणं जिंकली. त्यातलं वेल्लोर पण आहे, अनेक ठिकाणं आहेत अशी. आणि सध्या आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ती जिंजीचा किल्ला आहे. ह्या जिंजीचं किल्ल्याचं महत्त्व इतकं मोठं आहे की येणाऱ्या काळामध्ये छत्रपती राजाराम महाराजांना राजधानी म्हणून याचा उपयोग होणार होता. आणि महाराजांची दूरदृष्टी किती आहे बघा. आपलं मूळ हिंदवी स्वराज्य कुठं, मूळचे गडकोट कुठे, महाराष्ट्र कुठे, आणि इतक्या दूर तामिळनाडूमध्ये दक्षिणेमध्ये हे जिंजीचं ठिकाण कुठलं आहे. म्हणजे मी तर म्हणतो महाराजांना जे उणपुरं आयुष्य 50 वर्षाचं मिळालं, ते जर अजून फक्त 5 ते 10 वर्ष आणखी जर अतिरिक्त मिळालं असतं, तर त्यांच्या हयातीत जिवंतपणी जर महाराजांनी इतका प्रचंड पराक्रम केला आहे, आज की 10 वर्षामध्ये जो पुढच्या 25-27 वर्षामध्ये औरंगजेब आणि मोगल संपणार होते, ते महाराजांच्या जिवंतपणेच महाराजांनी संपवले असते. आणि नंतर होणारं हे हिंदवी स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर ते तेव्हाच झालं असतं. असो, तर 1689मध्ये संभाजी महाराजांचं दुर्दैवी निधन झालं, त्यांचं बलिदान झालं, त्यांचं हौतात्म्य झालं. त्याच्यानंतर एक ना एक महाराष्ट्रातली घरातली माणसं खवळून उठली आणि असा प्रतिकार केला औरंगजेबाला, मोगल साम्राज्याला, की पुढे 1707मध्ये औरंगजेबाला इथेच संपवावं लागलं. परंतु 1680 म्हणजे शिवाजी महाराजांचा मृत्यू, ते 1689 संभाजी महाराजांचा मृत्यू, 1689 ते 1700 छत्रपती राजाराम महाराज, आणि राजाराम महाराज ते 1707पर्यंत महाराणी ताराबाई सरकार यांनी असे अचाट पराक्रम केले, इतक्या निकरानं सामना दिला, पराक्रमाची शर्थ केली. ह्या संपूर्ण जवळपास 27 वर्षात तिघांपैकी एकही जण जर डगमगला असता किंवा आपलं सैन्य डगमगलं असतं, संपूर्ण महाराष्ट्र जर डगमगला असता, तर संपूर्ण जसं इतर शाह्यांची वाताहत झाली तशी महाराष्ट्राची झाली असती. तर ती वाताहत होऊ दिली नाही छत्रपती संभाजी महाराजांनी, छत्रपती राजाराम महाराजांनी, महाराणी ताराबाई सरकारांनी. महाराणी ताराबाईंनी तर साक्षात भद्रकालीचं स्वरूप घेतलं होतं. म्हणजे त्या काळामध्ये औरंगजेब अक्षरशः रडकुंडीला आला होता. तो जिंकायला आलाय, हारायला आलाय का मारायला महाराष्ट्रात आलाय असं त्याला लक्षात येत नव्हतं. त्या संपूर्ण कालावधीचा हा दृष्टिकोन पाहता या ठिकाणी जिंजीचं हे अनन्यसाधारण महत्त्व आहे. 8 वर्ष कशाला म्हणतात, महाराष्ट्रापासून एवढ्या दूर 8 वर्ष हे ठिकाण राजधानी होतं. या ठिकाणी आपण लढलो.
असो. तर अशा ठिकाणी जिंजी असेल, महाराष्ट्रातले गडकोट असतील किंवा उत्तरेतले गडकोट असतील किंवा ऐतिहासिक स्थळं असतील, या ठिकाणी का जायचं? एक तर आपला महाराष्ट्र धर्म ज्यांनी ज्याचा राखला, ज्यांनी हिंदवी स्वराज्य उभा केलं, अशा सर्व ऐतिहासिक महापुरुषांना एकतर अशा ठिकाणी जाऊन त्या महापुरुषांना, त्या वास्तूला आपण खरं तर त्या ठिकाणी जाऊन विनम्र अभिवादन करत असतो. आपण त्या ठिकाणी कधीतरी गेलं पाहिजे, आपला इतिहास जपला पाहिजे. फक्त महाराष्ट्रात राहून इतिहास, छत्रपती, मराठे एवढंच बोलून उपयोग नाही. इतिहासाचं वाचन झालं पाहिजे, त्याचबरोबर सगळीकडे फिरलंही पाहिजे, महाराष्ट्राच्या बाहेरही. आणि सगळ्यात शेवटी हे सगळं का करायचं? एक तर तुमचं जे दैनंदिन कामकाज करत असताना, त्याचबरोबर पोटापाण्याची खळगी भरत असताना तुम्हाला जी सर्कस करावी लागते, त्याच्यातून येणारा थकवा, त्याच्यातून येणारी निराशा, त्याच्यातून येणारी मरगळ, हे सगळे घालवण्यासाठी, जीवनाचं नवीन ध्येय ठरवण्यासाठी, आयुष्याचा नवा आयाम शोधण्यासाठी, स्वतःला प्रेरणा घेण्यासाठी, स्वतःमध्ये रक्त आणि चैतन्य सळसळत करण्यासाठी, म्हणून अशा ठिकाणी यावं, गडकोट जवळ करावेत, ऐतिहासिक स्थळांना भेटी द्यावी, इतिहासाचं पुनर्जागरण करावं. म्हणून हा सगळा खटाटोप, म्हणून महाराष्ट्रापासून इतक्या दूर येऊन या ठिकाणी जिंजीला भेट दिली. जिंजीचा किल्ला, हा सगळा संपूर्ण परिसर, त्याच्यासाठी अगदी संपूर्ण वेगळा व्हिडिओ होईल. इतकं आर्किटेक्चरल, इतकं जबरदस्त हे मार्व्हल आहे की ट्रॉय ऑफ द ईस्ट पण म्हटलं जातं. इंग्रज त्याला ट्रॉय ऑफ द ईस्ट म्हणायचे. शिवाजी महाराजांनी प्रचंड कौतुक केलं होतं या किल्ल्याचं. सो या जिंजीला येणं झालं, तामिळनाडूला येणं झालं, संपूर्ण दक्षिण भारतामध्ये महाराजांनी कसा धुमाकूळ घातला असेल त्या काळी. आणि तुम्हा सर्वांना जर महाराजांचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर बाहेर पडा. जेव्हा तुम्ही आग्र्याच्या किल्ल्याच्या समोर, आग्र्याच्या किल्ल्याला फेस करून, जसा जो शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे त्या ठिकाणी उभारल्यानंतर जो अंगावर काटा येतो, त्याचबरोबर इतक्या दूर दक्षिणेमध्ये जिंजीमध्ये उभा राहून जो फील येतो की मराठ्यांची राजधानी होती, हिंदवी स्वराज्याची राजधानी होती, हा जर फील घ्यायचा असेल, हे जर गौरव तुम्हाला, हे जर अभिमान तुम्हाला, स्वाभिमान जर फील करायचा असेल तर बाहेर पडा. ठीक आहे, असो, थोडासा कमी वेळामध्ये, कमीत कमी मिनटामध्ये मी माझ्या भावना मांडण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र फ्रॉम जिंजी. थँक्यू.